नमस्कार मंडळी, मी भारत पाटील सूळ, जिजाऊ हायटेक नर्सरी, डोलीखेडा बुद्रुक, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। तर आज आपण या कोकण बहाडोली जांभूळ त्या बागेमध्ये आज उभे आहोत आपण। तर हे जे आपण कोकण बहाडोली आणली होती बारामती कृषी विज्ञान केंद्र मधून आणली होती आपण। गेल्या वर्षी म्हणजे 24 मध्ये आपण जुलैला ही लागवड केलेली आहे। तर याला जवळपास आता 14-15 महिने होत आले आहे। तर या झाडाची ग्रोथ बघा कशी एकदम चांगली आहे, याचं स्टम सुद्धा चांगला राहिला आहे। आणि आपण ही लागवड याचं जे अंतर आहे हे अंतर आहे आपलं 15 बाय 9 वर हे अंतर आपण लावलेलं आहे। तर हे अंतर कसं काय लावलं आपण की आपल्याला हे जे अंतर कमी लावलं आपण, डिस्टन्स कमी ठेवलं, याचं कारण एकच उद्देश आहे की आपल्याला जास्त ही झाड वाढवायचं नाही, कारण आपल्याला काही जांभळे हातानं तोडले गेले पाहिजे। आणि त्याकरता आपण याची जी घनदाट लागवड केली आहे, आपण ज्याला म्हणतो छाटणी पद्धत, या छाटणी पद्धतीनं आपण ही लागवड केली आहे की जास्त झाड वाढायला नको, आपण काही जांभळे आपण हातानं तोडू शकतो। तर हा एवढा आता मदर प्लॅन आपण तयार केलेला आहे। तर जवळपास 1 एकराचं क्षेत्र आहे, त्यानुसार आपण ही लागवड केलेली आहे। हे तुम्ही बघू शकता समोर, एकदम याची अशी क्वालिटी आणि ग्रोथ एकदम अशी चांगली झालेली आहे। 14 ते 15 महिने झाले लागवड करून याला। तर हे असं आहे बघा। तर आपण छाटणी घेतलेली याची दुसरी छाटणी आपण जुलैमध्ये घेतली ह्या 25ला। तर पहिली छाटणी आपण याच्या अगोदर घेतली होती जुलैमध्ये। आता जवळपास याला 2 महिने होत आलेले आहे। तर इथून आपण ही छाटणी घेतलेली आहे, दुसरी छाटणी लागवडीपासून, म्हणजे जुलैला मागच्या 24ला आपण लागवड केली होती, त्याच्यानंतर पुन्हा एक छाटणी घेतली आणि दुसरी छाटणी आपण इथून ह्या मागच्या जुलैला आपण घेतली। तर इथून छाटणी घेतल्यानंतर हे ब्रँचेस याला इथून आलेले आहे। म्हणजे झाडाचं काय असतं बघा, हे बघा इथं जास्त आपलं इथं कट केलं आहे आपण। झाडाचं हे बॅलेन्स राहण्याकरता आपण छाटणी खूप महत्त्वाची आहे। झाडाचं बॅलेन्स राहण्याकरता ही छाटणी खूप महत्त्वाची आहे, कारण की समोर चालून आपल्या याच्यामध्ये जे झाडाची जे ग्रोथ होती हे बॅलेन्स राहायला खूप हे, त्याच्यामुळे ही छाटणी महत्त्वाची आहे। छाटणीवर सगळं काही या लागवडीचं हे असतं। तर आपल्याला ह्या झाडापासून जे आता जो मदर प्लॅन आहे आपला कोकण बहाडोलीचा, तर याला अजून 1 ते 1.5 वर्षामध्ये फळ लागायला सुरुवात होईल। आणि फळ लागल्यानंतर आपण याच्यापासून एक चांगल्या प्रकारच्या जे रोपं असतो आपण ग्राफ्टिंग करून आपण एक रोपं तयार करणार आहोत आणि हे आपण शेतकऱ्याला देणार आहोत। कारण या जांभळीचं जे कॅशेट आहे हे कोकण बहाडोली हे कॅप्सूल प्रकारचं जांभूळ आहे आणि खूप आकर्षक आहे आणि बाजारामध्ये याला खूप मागणी आहे। तर आपण शेतकऱ्यांना जिजाऊ हायटेक नर्सरीमधून येत्या 2 वर्षानंतर आपण कलम तुम्हाला याच्यापासून तयार करून मिळेल। आणि एक खात्रीशीर शेतकऱ्यांनी इथं मदर प्लॅन पाहूनच कलम खरेदी करता येईल। आणि त्याकरता आपण याच्यापासून येत्या 1.5-2 वर्षामध्ये कलम तयार करणार आहे। तर यामध्ये एक विशेष आहे की आता ही जी आपण घन लागवड केली, आता घन लागवड केली, याच्यामध्ये आपण छाटणी घेतलेली 2 बॅलन्स राहण्याकरता आणि झाडं छोटं राहण्याकरता। दुसरा विषय, आपण जे पलीकडचे जे झाडं लावलेले आहे गावरान, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, रायजांभूळ म्हणतो त्याला, ती आपण ताटी लावलेली आहे। ताटी याकरता लावली की आपल्या बागाला संरक्षण राहण्याकरता। ते आता त्याची उंच झाल्यामुळे काय होतं, ते उंच असल्यामुळं आपल्याला त्याला खोडीना किंवा कशाला वगैरे आपल्याला ते वरती जाऊन ते फळं काढणं पडतात। तर याचा आणि त्याचा फरक असा आहे का, हा जो बाग आहे आपला, हा हाईट कमी असल्यामुळे आपण याला हाताने तोडू शकतो। आणि तो जे आपण ती ताट लावलेली आहे ती ताटी पूर्ण उंच झाडं झालेली आहे आणि ते जे झाडं आहे ते आपले गावरानचे। तर घनदाट पद्धतीमध्ये काय असतं, आता याचं घन लागवड असल्यामुळे याचे झाडाची संख्या अधिक बसती आणि याला झाडं संख्या अधिक बसल्यामुळं याला आपल्याला टनेज वाढतं, आपलं फळाचं जे असतं वजन असतं ते टनेज वाढतं। आणि त्यामध्ये काय होतं, ते झाडं उंच असल्यामुळं त्याला फळं लहान लागतात आणि ते उत्पन्नाला भेटत नाही। याचा एक फायदा असा आहे, याचे भरपूर फायदे, एकच फायदा नाही, हाईट बी कमी असते आणि हवेमुळं फळाचं बी खाली पडायची शक्यता कमी असते। आणि याच्यामध्ये आपल्याला घन लागवड असल्यामुळं फळाची संख्या अधिक झाल्यामुळं याचं आपल्याला उत्पन्न टनेज वाढतं आपलं। आणि याचा हा फायदा एक आहे की टनेज आपलं उत्पन्न वाढल्यामुळं याचा हा एक आपल्याला फायदा आहे। आणि त्या झाडाचा विषय, ते पतले फळं असल्यामुळं ते खाली पडतात, तर त्याचं ते टरफळ ते पतलं असल्यामुळं ते खाली पडून ते फळं फुटू शकतं। हे हाईट कमी असल्यामुळे याचं काय आपण हाताने तोडू शकतो याचे फळं। तर एवढं फरक आहे याच्यामध्ये। तर मंडळी, आपण याला खताचा डोस दिलेला आहे या जांभळीला झाडाला। तर आपण याला रिंगण पद्धतीनं खत दिलेलं आहे। आता हे झाडाचं जे बुंद आहे, या झाडाच्या बुंद्याच्या बाजूला जवळपास आता एक कॅनोपीनुसार याची जे मुळी म्हटलं तर 1.5 फुटावर आपण एक रिंगण पद्धतीनं उकरून याला याच्यामध्ये खत टाकलेलं आहे। याच्यामध्ये खतामध्ये मग आता तुमचं नत्र, स्फुरद, पालाश जे आपण टाकतो, जे लागतं आपल्याला ते आपण टाकलेलं आहे।
आणि याला दुसरा विषय हा झाला आपला खताचा विषय. आणि दुसरा विषय याला आपण पाण्याकरता जे ड्रिपनं आपण जे इरिगेशन म्हणतो याच्याद्वारे आपण याला पाणी सोडतो. पाऊस उघडल्यानंतर आपण याला जवळपास तिसऱ्या दिवशी एक तास पाणी सोडतो या ड्रिपरनं. आणि याला मध्ये आता बेड केलेलं आहे, याला ते बेडद्वारे आपण याला पाणी सोडतो. तर याच्यावर आपण कीड नियंत्रणाकरता काय फवारले पाहिजे, तर ज्यावेळेस आपण कटिंग केली, नंतर कटिंग केल्यानंतर जे ब्रँचेस येतात आपल्याला पावसाळ्यामध्ये, आपण जर कटिंग केली याची तर पावसाळ्यामध्ये जास्त याची काळजी घेणं पडते. कारण पावसाळ्यामध्ये आपण ज्यावेळेस कटिंग करतो त्यावेळेस याला ब्रँचेस येतात, कवळी नव्हती येतात या झाडाला. तर याच्यावर जे कवळे पानं असते त्याला पाणी गुंडाळणारी जी अळी असतं ना, ती अळीची जास्त प्रमाणात ह्या ढगाळ वातावरण पडते. तर याच्यावर एक साधे फवारणी आपलं क्लोरिफॉरेपास झालं, ह्याच्या फवारण्या तुम्ही मधून जर बदलून केल्या तर याचा बी आपल्याला बंदोबस्त करता येतो. तर ही फवारणी फक्त आपल्याला जास्त काळजी करून केव्हा घेणं पडते, ज्यावेळेस तुमची ब्रँचेस कवळी आली आणि पावसाळ्यामध्ये झाली तर आपल्याला फवारणी घेणं पडते. तर मंडळी, याची जी फ्लोरेची अवस्था आहे ही केव्हा असते तुम्हाला सांगतो मी आता. याची म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या हप्त्यामध्ये जवळपास वातावरणानुसार मागं पुढे होऊ शकते. तर एप्रिलच्या शेवटच्या हप्त्यामध्ये याला मोहर येतो. आणि या मोहराचं आपल्याला त्या टायमात जे तापमान असतं त्या तापमानामध्ये जे हीट असतं आपल्या याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये, तर तेवढं ते फक्त त्याला पाण्याचं नियोजन चांगलं ठेवणं पडतं. खाली जी जमीन असते आपली जमीन ओलावा ठेवणं पडतो, जेणेकरून या वातावरणामुळं जास्त तापमान असल्यामुळे ते फुलाची गळ होते मोहरची, तर ती गळ व्हायला नको. का ती गळ जर झाली तर आपलं खूप नुकसान होतं. तर त्याकरता फक्त आपल्याला ज्या पाण्याचं जे नियोजन आहे उन्हाळ्यामध्ये ते झाडाला शॉक बसायला नको. कारण त्यावेळेस काय असतं, ते कळी नेमकी असते लहान लहान बारीक बारीक, आणि ते जर त्याला ओलावा जर कमी पडला, वरच्या टेम्परेचरमुळं जर जास्त जर झाडावर ताण पडला तर ते फुलाची भरपूर गळ होती आणि कालांतरानं आपल्याला ते जे फळ लागतं ते लागत नाही. तर तेवढी एक काळजी घेणं महत्त्वाची आहे. आणि दुसरा विषय, आपल्याला ज्यावेळेस आपले फळं लागले त्यावेळेस त्याला ज्यावेळेस ढगाळ वातावरण तयार झालं त्यावेळेस आपल्याला याची एक काळजी घ्यायची की बुवा याच्यामध्ये जे कीड असते फळामध्ये, आपण जे म्हणतो त्याला की बुवा आळी म्हणा किंवा तुमचं ते रस्सी किडी असं त्याचा टच होणे म्हणून आपल्याला साधारण फवारण्या 2-3 फवारण्याला घेणं पडत्या, की जेणेकरून ज्यावेळेस जून महिना सुरू होतो, आभाळ ज्यावेळेस आपलं वातावरण बदलतं त्यावेळेस त्याला आपल्याला फवारणी आवश्यक घेणं पडते. कारण काय, मग ते फळामध्ये जर फळमाशी किंवा तुमचं आळी पडली तर ते फळ डॅमेज खराब होतं. तर याला तेवढं एक काळजी करणं खूप महत्त्वाचं आहे उन्हाळ्यामध्ये, की सुरुवातीला फुलअवस्थेमध्ये पाण्याचं नियोजन, ओलावा ठेवणं जमिनीमध्ये. आणि दुसरा विषय म्हणजे ज्यावेळेस तुमचं फळाला सेटिंग झाली त्या 2-3 फवारणी त्याला घेणं पडत्या. कारण की पावसाळ्यामध्ये थोडं वातावरण खराब असल्यामुळे त्याला फवारणी घेणं पडते आपल्याला त्याला. तर याचे फायदे आपल्याला प्रामुख्याने जाणून घ्यायचे आहे की जांभळीचं जे मार्केटला फळ असतं हे फळ त्या याच्यामध्ये आपल्या मार्केटमध्ये खूप चालतं. तर खूप मागणी याला. डायबिटीज आपण जे म्हणतो, मधुमेहावर हे खूप प्रभावशाली एक शक्तिवर्धक फळ आहे. तर या फळाचा खूप म्हणजे याला अशी फळ आहे की पडून फळ नाही आहे, याला खूप मागणी आहे. आणि हे शेतकऱ्यांना मी म्हणतो लागवड याची करावीच. कारण हे फळ एवढं बी आयुर्वेदिक आहे, एवढं चालतं की ते मार्केटला खूप त्याचा चांगला भाव असतो. आता मला 2 वर्षाचा अनुभव आहे. माझे ते जे झाडं लावले आपण पलीकडची गावरान जे आपण उंच वाढले म्हणतो ते 2 वर्षापासून चालू झाले आपले, तर ते कधीच कमी गेलं नाही. त्याला मार्केटमध्ये भाव एकदम असा चांगला आला. आणि काही बरेचसे बागवान स्वतः ते तोडून घेऊन जातात. पण त्याचा विषय काय आहे, त्याच्यामध्ये उत्पन्न खूप कमी आहे आपल्याला. याचा फायदा एकच आहे आपल्याला की घनदाट असल्यामुळं याची झाडाची संख्या अधिक आहे. आणि झाडाची संख्या अधिक असल्यामुळं तुमचं काय आहे, तुम्हाला फळाशी मतलब आहे. आपल्याला फळ कसं जास्त निघन आणि मार्केटला पैसा कसा होईल शेतकऱ्याला, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि असे नवीन जर आपण प्रयोग शेतीमध्ये केले तर मी म्हणतो शेतकऱ्यासारखा राजा आणि स्वतः जर मार्केटिंग केली तर त्याच्यासारखा राजा कोणीच नाही. फक्त मार्केटिंग खूप महत्त्वाची आहे. कारण आपल्याला आपला जो फळ आहे, आपला जे माल आहे, हा स्वतः जर आपण किंमत ठेवली तर शेतकरी सारखं याच्यावर काही तुम्हाला सांगतो की शेतकरी नंबर 1 राहील. पण मार्केटिंग स्वतः करणं पडेल. जसे आम्ही आंब्याची येत्या म्हणजे जवळपास 15 वर्षापासून स्वतः मार्केटिंग करतो. तर स्वतः आपल्या मालाचा आपण भाव ठरवतो. आणि ज्या दिवशी शेतकरी स्वतः आपल्या मालाचा भाव ठरवून तो सगळ्यात श्रीमंत शेतकरी, हे मी सांगतो. कारण मी ते अनुभवलेलं आहे. तर आपण मंडळी याच्यानंतरही आपण असे व्हिडिओ टाकत राहू. आणि तुम्हाला जे संपूर्ण मार्गदर्शन आहे ते याच्यामध्ये याच्यातून जांभळीमधून हे तुम्हाला देण्यात येईल. आणि बरेच ठिकाणी आपण हे मागचे व्हिडिओ टाकलेले आहे. तसं आता या नवीन आपण जांभळीचा व्हिडिओ केलेला आहे. तर यामधून तुम्हाला याच्या पुढचे जे व्हिडिओ आहे
तर या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला पूर्ण मार्केटिंग कशी करायची, लागवड, हे सगळं पूर्ण फवारण्या, खताचं नियोजन, पाण्याचं नियोजन हे कसं करायचं हे आपण पूर्ण तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. आपण त्यातून आपण बरेचसे शेतकरी जोडलेले आहे आणि पुढं तुम्हाला पूर्ण माहिती भेटत चालेल. पुढचे व्हिडिओ आपण जे यूट्यूबला पुढचे व्हिडिओ टाकू याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन देण्यात येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भारत पाटील सूळ, डोलखेडा बुद्रुक, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. माझा नंबर आहे 95 45 46 48 10. तर नमस्कार मंडळी, धन्यवाद.